आणि त्या बक्षिसातला एकही रुपया कमी केला जाणार नाही. पूर्णच्या पूर्ण बक्षीस हे दिलं जाणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इथं कुठल्याही प्रकारात निकालामध्ये कुठल्याही प्रकारची बायबंदी केली जाणार नाही. जो निकाल आहे तोच निकाल दिला जाणार आहे आणि योग्य निकाल दिला जाणार आहे. आता पाहू तर महाराष्ट्राच्या इतिहासात बंदीच्या काळात सुद्धा देगावमध्ये मैदानं झालीत, ते सुद्धा ड्रोन कॅमेरा किंवा कुठलाही कॅमेरा नसताना आम्ही परफेक्ट निकाल देत होतो. गाडी मालक नमस्कार. येत्या 10 एप्रिल 2026 सालाबाद प्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून मौजे देगाव तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी भव्य आणि दिव्य असं ओपनचं मैदान संपन्न होतंय. या ओपनच्या मैदानासाठी प्रथम क्रमांकाचं बक्षीस रोख रुपये 71,000 आणि मानाच्या 2 ढालीत. 2 ला 51,000 रुपये मानाच्या 2 ढाली, 3 ला 31,000 रुपये मानाच्या 2 ढाली, 4 ला 21,000 मानाच्या 2 ढाली, 5 ला 15,000 मानाच्या 2 ढाली, 6 ला 10,000 मानाच्या 2 ढाली आणि 7 ला 7,000 मानाच्या 2 ढाली. आणि या मैदानामध्ये क्वार्टर फायनल आहे. या क्वार्टर फायनलसाठी या ठिकाणी योग्य ते बक्षीस आयोजक कमिटी देणार आहे. आणि लक्षात घ्यायचंय बैलगाडी मालकांनी, हे पारंपरिक मैदान आहे. प्रत्येक वर्षी मैदान संपन्न होत असताना बऱ्याच वेळेला मी पुकारत असतो की आता यात्रेची मैदान आहेत आणि यात्रेच्या मैदानाला बागायत क्षेत्रामुळे जागा उपलब्ध होऊ शकत नाही, तरी देखील गावं या ठिकाणी ही परंपरा जोपासतायत. उद्याच्या होणाऱ्या 10 तारखेच्या मैदानाला आपण इथं पाहताय 7 फाट्या पडलेल्या आहेत आणि त्यामुळे लिमिटेड गाड्यांची नोंद या ठिकाणी घेतली जाणार. जे गाडी मालक या ठिकाणी इच्छुक या मैदानामध्ये खेळण्यासाठी आहेत, 10 तारखेला ओपनचं मैदान आहे, त्यांनी आपल्या गाड्या शक्यतो आपण 8-9 तारखेपर्यंत जास्तीत जास्त या ठिकाणी नोंद करून घ्या, कारण लिमिटेड नोंद असणार. परत तुम्ही नोंद बंद केली की आपली नाराजी होणार. त्यापेक्षा वेळेत गाड्यांची नोंद करून या ठिकाणी आयोजक कमिटीला सहकार्य करा, जेणेकरून लॉट्स जर आदल्या दिवशी पूर्ण गाड्यांची नोंद झाली तर 8 तारखेला 9 तारखेला संध्याकाळी गट पडतील किंवा मैदाना दिवशी सकाळी आपण 9 वाजता गट पाडायला या ठिकाणी सुरुवात करू. या पद्धतीचं नियोजन असणार आहे. सर्वांना विनंती, फक्त वेळेत गाड्यांची नोंद करा, कारण गाड्या लिमिटेड घेतल्या जाणार आहेत. या मैदानात खास आकर्षण काय असणार आहे? या ठिकाणी इचलकरंजीमध्ये जी शर्यत होती लाकूड ओढण्याची स्पर्धा, तिथं जी बैलदंड ताकदीची मोठ्या मापाची जी बैल असतात त्यातला एक नामांकित बैल बाईजा म्हणून तो या ठिकाणी या मैदानामध्ये प्रमुख आकर्षण म्हणून असणार आहे. आणि बक्षिसाची रूपरेषा सगळी तात्यांनी सांगितलेली. 1 नंबर नियोजन आहे 10 तारखेला. सर्व बैलगाडी मालक, चालक, त्याचबरोबर व्यावसायिक बंधू, रसिक प्रेक्षक यांनी या मैदानामध्ये उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या मैदानामध्ये उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवावी. फौजी, सर्वात महत्वाचं की मैदानाचं पल्ला किती आहे किंवा आतल्यात अंतर किती आहे, काय सांगताल? आतल्यात मैदानाचं फाटीचं अंतर जे आहे ते 13 फुटाचं अंतर आहे आतल्यात, आणि साधारणतः 750 फुटाचा पल्ला आम्ही नियोजन केलेला आहे. कारण थोडस रान माताड आहे आणि ओपनची शर्यत असल्यामुळे एवढा काय फरक पडणार नाही. आणि बक्षिसाची रूपरेषा तर तात्यांनी सांगितलेलीच आहे आणि त्या बक्षिसातला एकही रुपया कमी केला जाणार नाही. पूर्णच्या पूर्ण बक्षीस हे दिलं जाणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इथं कुठल्याही प्रकारात निकालामध्ये कुठल्याही प्रकारची बायबंदी केली जाणार नाही. जो निकाल आहे तोच निकाल दिला जाणार आहे आणि योग्य निकाल दिला जाणार आहे. आता पाहू तर महाराष्ट्राच्या इतिहासात बंदीच्या काळात सुद्धा देगावमध्ये मैदानं झालीत. फक्त देगाव हे असं एकच गाव आहे की ज्या बंदीच्या काळामध्ये देगावमध्ये मैदान होत होती आणि ते सुद्धा ड्रोन कॅमेरा किंवा कुठलाही कॅमेरा नसताना आम्ही परफेक्ट निकाल देत होतो. कुठलाही वाद नाही, कुठलाही विवाद नाही, अशा पद्धतीने आम्ही मैदानं केलेली आहेत. आणि याही मैदानामध्ये 10 तारखेला जे मैदान होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, त्या मैदानात सुद्धा तशाच प्रकारे सगळं नियोजन करणार आहे. मस्तपैकी लिंबांच्या झाडाची वगैरे सावली वगैरे आहे बैलांना वगैरे बांधायसाठी किंवा प्रेक्षकांना सुद्धा बसायसाठी. आणि लवकरात लवकर ठराविकच म्हणजे मोजक्याच गाड्या तिथं घेतल्या जाणार आहेत. त्यामुळं जे बैलगाडी मालक आहेत त्यांनी लवकरात लवकर नोंद करून घ्यावी. म्हणजे आजूबाजूला कुठं विहीर किंवा असं अडचण बैलांना काय होईल या पद्धतीनं काय नाही ना? रान आजूबाजूला कुठेही काही विहीर वगैरे नाही किंवा कुठलीही अडचण बैलांना येईल किंवा कुठला अपघात होईल असा विषय नाही. आणि आता तर देगावच्या फाटीवर कुठलेही असं काही घडलेलं नाही. नक्कीच लोकांना काय आव्हान करतात ऑनलाईन नोंद करण्यासाठी? लवकरात लवकर लिमिटेड गाड्या असल्या कारणामुळे ऑनलाईन लवकरात लवकर नोंद करून घ्यावी, एवढंच मला सांगायचं आहे.
नोंद किती गाड्यांची घेतली जाईल इथे? या ठिकाणी 7 फाटे पडलेले आहेत, त्यामुळं लिमिटेडच गाड्यांची या ठिकाणी नोंद राहणार आहे. एक साधारणतः 315 ते 320 गाड्यांची नोंद या ठिकाणी फक्त घेतली जाणार आहे. लिमिटेडच नोंद आहे, त्यामुळं पटकन बैलगाडी मालकांनी नोंद करून कमिटीला सहकार्य करा, म्हणजे जेणेकरून ज्याची गाडी नोंद करायची, जी गाडी नोंद करायची राहू नये अशी बैलगाडी मालकांनी काळजी घ्या. कारण 315 ते 320 गाड्या मोजून घेतल्या जाणार आहेत, त्याच्यावरती एकही गाडी घेतली जाणार नाही. का तर इथं फाटी जास्त नाही, परत नंतर पळायला गाड्या जर वाढल्या तर परत घोटाळा होणार, परत ती गाडी कुठं पळवायची. त्यामुळं 7 फाट्यांच्या नियोजनानं बरोबर 315 ते 320 गाड्यांची फक्त नोंद घेतली जाणार आहे, त्याच्यावरती एकही गाडी इथं घेतली जाणार नाही. अजून फाटीचं काम करणं आताशी तास टाकून घेतलेत, फाटीचं काम करणं अजून बाकी आहे थोडं. काय झालंय आता ह्या 7 फाट्या आणि मगाशी तुम्हाला सांगितलं की जागेची उपलब्धता आता थोडेसे दिवसेंदिवस कमी व्हायला लागली. त्यांना इथं सांगितलं आता ही जी तास टाकलेली आहेत त्याचा एक वरंबा तयार करा, जेणेकरून आता जे अंतर आता 13 फुटाचं अंतर आहे ते अजून 14 14.5 कसं होईल आणि सगळी फाटी आणि बैलाला पळायला कुठली अडचण येणार नाही. लिमिटेड गाड्या आपण यासाठी म्हणतोय की 7 तास आहेत, 343 गाडी या ठिकाणी आपण नोंद घेऊ शकतो. परंतु जर काही एखाद्या गटामध्ये चुकून सामना झाला परत अडचण येणार आणि आपण त्यासाठी एक 4-5 गाड्या एक्स्ट्रा ठेवतोय की जेणेकरून जर का चुकून सामने झाले 4-5 तर ते या ठिकाणी खपून जावेत आणि ते सेमीला पळू शकतील अशा या पद्धतीने नियोजन करून त्यासाठी आम्ही लिमिटेड गाड्या त्यासाठी सांगतोय. कारण 343 गाड्या नोंद घेतल्या तर 49 गट होतील. 49 गट झाले, चुकून एखाद्या गटात सामना झाला परत त्यांचे मग एखादी चिठ्ठी टाकावी लागेल किंवा दोघात संगनमत करून एक गाडी असे पळावं लागेल. तो पर्याय या ठिकाणी काढण्यापेक्षा थोड्याशा 1-2-4 गटाला कमी झाली तरी चालतील, परंतु त्याला सीमेला दोन्ही बैलाला पळता यावं यासाठी ते नियोजन केलं जाईल आणि वेळेत गाड्यांची नोंद करून कमिटीला सहकार्य करा एवढीच सांगतो. आणि लक्षात घ्या, मी मगाशी सांगितलेलं आहे मैदानाची नोंद लिमिटेड असल्यामुळं नोंद जर आदल्या दिवशी वेळेत 5-6 वाजेपर्यंत पूर्ण झाली तर त्या ठिकाणी संध्याकाळीच लॉट काढले जातील आणि जर का निसर्गाची नाळ या चॅनलवरच तीच लॉट काढले जातील आणि जर का नोंद एक ठिकाणी काय 5-50 कमी पडली गाडी समजा काय झाली तर आपण सकाळी मैदानात त्या म्हणजे वेळेनुसार बाकीचे कार्यक्रम असतील काय असतील किंवा समालोचकांची उपलब्धी युट्यूबचे या ठिकाणी असणारे उपलब्ध ज्या त्या पिरियडला आपण ते त्या दिवशीच्या डिक्लेअर निर्णय जाहीर करू आणि त्या पद्धतीने लॉट काढू. परफेक्ट मैदानाचं ठिकाण काय सांगचाल लोकांना येण्यासाठी? मैदानाचं ठिकाण या ठिकाणी देगाव पाटेश्वर, तालुका जिल्हा सातारा, आणि देगाव मधलं जे जुनं मैदान होतं तो एक रस्ता आहे आणि दुसरा रस्ता राजेवाडीकडून वरती येणारा रस्ता, शिवचा रस्ता, असे 2 रस्ते आहेत. आणि निगडीला जाणारा रस्ता आहे, त्या रस्त्याला आपण ठराविक ठिकाणी जिथं रस्ता आहे त्या ठिकाणी आपण बैलगाडी शर्यतीला जाण्यासाठी हा रस्ता आहे म्हणून असे म्हणून तिथं बोर्ड लावणार आहे. मित्रांनो बघू शकताय साधारण 750 फुटाचा पल्ला आहे आणि मातीचं रान आहे, बैलांना पळायला एकदम चांगलं आहे आणि अजून फाटीचं काम करणं बाकी आहे, तशी तास टाकलेली आहेत. दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर अजून या तासांना वरंब, मगाशी तात्यांनी व्हिडिओ मध्ये सांगितलं वरंब टाकण्याचं काम बाकी आणि अजून थांबायला इकडं पुढं मी आता निकाल रेषेच्या आसपास आहे, इथून पुढे ज्या फाट्या टाकल्यात पूर्ण थांबायला बैलांना जागा आहे. पुढे सुद्धा ज्वारीचं रान काढून 10 दिवसात क्लिअर होऊन जाईल अशी भरपूर आगळपगळ अशी जागा सुद्धा आहे आणि काही अडचण येणार नाही. एकदम चांगली फाटी, आपण लवकरात लवकर नोंद करून घ्या. आणि ही देगावची नवीन फाटी आहे, देगाव मध्ये ओराटीच्या फाट्या बऱ्याच आहेत परंतु ही नवीन रानामध्ये टाकलेली फाटी आहे, याची नोंद घेणे.